कुमारिका, सौभाग्यवती स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे व्रत केल्यास चांगले फळ मिळते. व्रत करताना मातेवर श्रद्धा ठेवावी, मन शांत व पवित्र ठेवावे. मातेच्या व्रतासाठी 11 किंवा 21 शुक्रवार ठरवावे. त्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने विधिविक्त व्रत करावे. व्रत पूर्तीनंतर उद्यापन समारंभ करावा. एका व्रतानंतर नवीन संकल्प घेऊन दुसरे व्रत करता येते. मातेला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने मातेप्रमाणेच ही यंत्रालाही वंदन करावे. व्रताच्या दिवशी दिवसभर जय श्री वैभव लक्ष्मी माता असा मनामध्ये जप करा. घरी नसणे, सुतक असणे, मानसिक पाळी असणे आदी प्रसंगी येणाऱ्या शुक्रवारी व्रत करू नये. पूजेसाठी सोने ठेवावे. सोने नसल्यास चांदी किंवा रुपयाचे नाणे ठेवावे. व्रताच्या प्रारंभी लक्ष्मी स्तवन करावे. व्रत उद्यापन प्रसंगी व्रताची 5, 7, 21, 51, 101, 108, 151 अशी पुस्तके भेट द्या. व्रताच्या दिवशी उपवास करायचा नसेल तर फळाहार घ्यावा. एक वेळा जेवण केले तर चालेल की बहुधा अशक्त आजारी वेळी दोन्ही वेळेला जेवण केले तरी चालेल. माझी मनोकामना पूर्ण कर असा दृढ संकल्प व श्रद्धा